नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीजगणितामधील चौथं प्रकरण अर्थ नियोजन फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाचा अभ्यास करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण वार्षिक परीक्षेला 8 गुणांसाठी येतं। तुम्हाला माहिती आहे की आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला। भारत देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर भारताने दुहेरी शासन व्यवस्था आपल्या भारतावर दोन प्रकारची सरकार या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे। जसे की आपल्यावर दोन सरकार शासन करतात, राज्य करतात। त्याच्यामध्ये एक आहे राज्य सरकार आणि दुसरा आहे केंद्र सरकार। तर कोणताही सरकार चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, विविध विकास कामं करावी लागतात। कायदा सुव्यवस्था असेल, त्याच्यानंतर आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाणी असेल, रस्ते असतील, पुलं असतील किंवा इत्यादी नैसर्गिक आपत्ती असतील, अशा प्रकारची विविध विकासाची कामं करण्यासाठी या ठिकाणी कोणत्याही शासनाला पैशाची आवश्यकता असते। आणि हा लागणारा जो पैसा आहे हा ते सरकार जनतेकडूनच विविध करांच्या रूपाने जमा करत असतं। ज्या सरकारकडं किंवा ज्या देशाकडं कराच्या रूपामध्ये मिळणारा पैसा हा जास्तीत जास्त असतो, ते देश आपल्या नागरिकांना अत्यंत चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा या ठिकाणी पुरवतात। चांगल्या प्रकारे ते शासन करतात आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा पुरवत असतात। आरोग्य असेल, शिक्षण असेल, वीज असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी चांगल्या प्रकारे पुरवत असतात। तर आज अत्यंत जिव्हाळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेलं जे प्रकरण आहे या ठिकाणी आपण अर्थनियोजन बघणार आहोत। तर आपला भारत देशामध्ये या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना जे पैसे मिळतात, हे जे पैसा गोळा करतं जनतेकडून, हे विविध करांच्या माध्यमातून गोळा करतं। मग हे कोणकोणते कर आहेत बघूया आपण आता या ठिकाणी। इकडे बघा, तर या ठिकाणी बघा, इथं एक या ठिकाणी ट्री डायग्राम काढलेला आहे। इथं उत्पादन शुल्क आहे। भारत देशामध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या तयार होणाऱ्या वस्तूंवर टॅक्स आकारला जातो, कर आकारला जातो, त्याला एक्साइज ड्युटी म्हणतो। हा कर या ठिकाणी आकारला जातो। त्याच्यानंतर सेवा कर, सर्व्हिस टॅक्स, जसं की या ठिकाणी रेल्वे असेल किंवा हॉस्पिटल असतील, अशा प्रकारचे जे हे आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मिळणारे जे ब्युटी पार्लर्स असतील किंवा जिम असेल, अशा प्रकारच्या याच्यावर या ठिकाणी जी सेवा केल्या जातात त्यावर सेवा कर या ठिकाणी आकारला जातो। ज्याच्यामध्ये सेवेमध्ये कसं असतं, पैसा मिळत काही नाही, फक्त सेवा मिळते आणि त्याच्या बदल्यामध्ये पैसा द्यावा लागतो। त्या अशा या योजनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर शासन कर आकारतं आणि त्याला आपण काय म्हणतो, सेवा कर म्हणतो। जसं की या ठिकाणी सीमा शुल्क आहे, कस्टम ड्युटी आहे। बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये या ठिकाणी जे माल आपण विविध आयात करतो त्या आयात मालावर या ठिकाणी कर आकारला जातो, त्याला आपण काय म्हणतो, कस्टम ड्युटी असे म्हणतो किंवा सीमा शुल्क म्हणतो। त्यानंतर केंद्रीय अधिभार व उपकर, हा जो कर आहे हे केंद्र सरकार या ठिकाणी आकारत असतं। शिक्षण असेल, प्राथमिक शिक्षण असेल किंवा कृषी असेल, अशा प्रकारचा विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी म्हणून शासन या ठिकाणी हे उपकर जे असते, सेस किंवा सरचार्ज या ठिकाणी आकारत असतं। आणि या करामधून मिळणारी जी रक्कम आहे ही केंद्र सरकार एकटंच, याच्यातून मिळणारी जी रक्कम आहे ही रक्कम पूर्ण केंद्र शासनाला मिळत असते। तर हे अशा प्रकारचे कर आहेत। त्यानंतर व्हॅल्यू ॲडेड कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, या ठिकाणी मूल्यवर्धित कर। तर हा मूल्यवर्धित कर काय आहे, इकडे बघा, या ठिकाणी एखादी वस्तू तयार झाल्याच्या नंतर या ठिकाणी कारखान्यात तयार होते, मग ती वितरकाकडे जाते, त्याच्यानंतर उपवितरक असतो, नंतर मग व्यापारी असतो आणि मग ग्राहक, अशा प्रकारे विविध चेन असते। आणि या प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूची 10 रुपयाची, 12ची, 15ची, 17ची, 20ची, 25 अशा प्रकारे शेवटी मग ग्राहकाला 30 रुपयाला मिळते। अशा प्रकारे त्या वस्तूची किंमत वाढत जाते। मग प्रत्येक टप्प्यावर वाढलेल्या किमतीवर या ठिकाणी शासन कर आकारतं, त्याला आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स म्हणतो। त्याच्यानंतर ऐश आराम कर म्हणजे या ठिकाणी पर्यटन व्यवसाय असतील किंवा या ठिकाणी लॉजिंग असेल,
याच्यावर जे कर आकारला जातो या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो लक्झरी टॅक्स असं म्हणतात या ठिकाणी. त्याच्यानंतर करमणूक कर, सिनेमा असेल, नाटकं असतील किंवा सर्कस इत्यादी वस्तूवर जे कर आकारला जातो, करमणूक कर, जसं की टीव्ही आहे, टीव्हीवरचे वेगवेगळे कार्यक्रम आहे त्याच्यावर सुद्धा कर आकारला जातो, याला आपण काय म्हणतो एंटरटेनमेंट टॅक्स. त्याच्यानंतर अख्तर आहे म्हणजे जकात. आता ही जकात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत आकारली जाते. जकात नावाचा जो कर आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत, जसं की नगरपालिका असतील किंवा महानगरपालिका असतील तर आपला विकास करण्यासाठी म्हणून त्यांना निधीची आवश्यकता असते आणि हा निधी या ठिकाणी जकातीच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रामध्ये तयार होणाऱ्या जे वस्तू आहेत ते बाहेर जात असताना किंवा बाहेरच्या आपल्यामध्ये आल्या असताना याच्यावर विशिष्ट प्रकारचा कर आकारतो, त्याला आपण काय म्हणतो जकात म्हणतो. त्याच्यानंतर केंद्रीय विक्री कर सीएसटी. सीएसटी म्हणजे या ठिकाणी एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये मालाची खरेदी विक्री होत असेल, वस्तूंची खरेदी विक्री होत असेल तर या ठिकाणी त्याच्यावर सीएसटी कर आकारला जातो, त्याला केंद्रीय विक्री कर असं म्हणतात. त्याच्यानंतर अधिकची सीमा शुल्क. बाहेरच्या देशातून आपण वस्तू आयात करतो, त्या वस्तू आयात केल्यामुळं आपल्या स्थानिक व आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंवर या ठिकाणी त्या उत्पादकांवर त्याचा परिणाम होतो आणि स्थानिक वस्तू ज्या आहेत, बाहेरच्या वस्तू जर समजा हे असतील तर बाहेरच्या ह्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या टिकत नाहीत. मग यासाठी बाहेरच्या वस्तू व स्थानिक वस्तूंना संरक्षण देण्यासाठी म्हणून शासन काय करतं या ठिकाणी काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी जी आहे ते अधिकचं सीमा शुल्क लावतं बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर. बाहेरून येणारे पेन असेल किंवा बाहेरून येणाऱ्या इतर वस्तू असतील, मोबाईल असेल, हे असेल, त्यांना देशामध्ये तयार होणारे जे मोबाईल आहे त्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून, देशात तयार होणाऱ्या जे वस्तू आहेत समजा मोबाईल असेल त्याला संरक्षण देण्यासाठी म्हणून, त्या कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी म्हणून बाहेरून येणाऱ्या वस्तूंवर अधिकचा टॅक्स या ठिकाणी शासन लावतं, त्याला आपण काय म्हणतो अधिकची सीमा शुल्क. त्यानंतर विशेष सीमा शुल्क म्हणजे अशाच प्रकारचा एक ऍडिशनल टॅक्स आहे जो केंद्र सरकारद्वारे आकारला जातो. तर हे कर प्रणाली जी होती शासनाला कर जे मिळत होता तो विविध करांच्या रूपामधून शासनाला पैसे येत होते आणि त्या येणाऱ्या पैशावर या ठिकाणी शासन आपल्या या ठिकाणी जनतेला विविध सुविधा पुरवत होतं. तर ही जी कर प्रणाली अत्यंत किचकट होती. मग या त्याच्यामधून सुटका येण्यासाठी आपल्या देशानं या ठिकाणी 1 जुलै 2017 पासून वन नेशन वन टॅक्स वन मार्केट ही कर प्रणाली स्वीकारलेली आहे आणि हे सगळे कर जे आहेत हे सर्व कर वितळवून या ठिकाणी एकच कर तयार केला आहे ज्याला म्हणलेला आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर ज्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे म्हणतात. तर आता या ठिकाणी या प्रकारे ही जी आता 1 जुलै 2017च्या पूर्वी हे सर्व कर होते. आता या करामधला एकही कर सध्या अस्तित्वात नाही. हे सर्व कर गोठवून यापासून एकच कर तयार करण्यात आलेला आहे. एकच त्या कराचं नाव दिलेलं आहे जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर. तर आपल्याला या आत्मनियोजनामध्ये आपल्याला या ठिकाणी वस्तू व सेवा कराचाच आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. बघूया आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर याच्यापूर्वी आपण बघितलं की 1 जुलै 2017 यापूर्वी विविध कर होते आणि ती करांची व्यवस्था ही खूप किचकट होती. हे सर्व कर गोठवून त्यापासून या ठिकाणी नवीन जी कर रचना करण्यात आलेली आहे त्याला आपण जीएसटी म्हणलेला आहे. जीएसटी म्हणजे काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो वस्तू व सेवा कर. आता वस्तू म्हणजे कोणकोणत्या वस्तू आहेत त्याच्यावर या ठिकाणी कर आकारला जातो. तर जसं की आहे कपाट आहे, घड्याळ आहे, मोबाईल आहे, कार आहे, लॅपटॉप आहे, टेबल आहे, ट्यूब आहे इत्यादी असंख्य वस्तू आहेत. या सर्व वस्तूंच्या खरेदी आणि विक्रीवर या ठिकाणी शासन कर आकारतं, त्याला त्या सर्व वस्तू गुड्स मध्ये येतात. आणि सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा कर ज्याच्यामध्ये आपल्याला सेवा मिळत वस्तू काही नाहीये, फक्त सेवा मिळते. जसं की रेल्वे आहे, रेल्वेमध्ये आपण प्रवास केला तर फक्त प्रवासच मिळतो, आपल्याला सोबत घरी घेऊन काही जाता येत नाही. किंवा विमान प्रवास असेल, बस प्रवास असेल, सभा मंडप असेल, सभा मंडप आपल्याला या ठिकाणी हे केलेला आहे, ठेवलेला आहे, आपल्यासाठी मांडलेला आहे. पुन्हा थोड्या वेळाच्या ते काढून घरला घेऊन जातात. त्याच्यासाठी आपल्याला भेटत काहीच नाही, फक्त एक सेवा मिळते. त्याच्यानंतर दवाखाना आहे, फक्त आपल्याला सेवा मिळते, सोबत काही आपल्याला घरला घेऊन जायला भेटत नाही. सिनेमा असेल, करमणूक असेल, टीव्हीवर करमणुकीचे कार्यक्रम असतील, व्यायामशाळा असेल,
त्यानंतर ट्रक एखादी वस्तू ट्रक मध्ये भाड्याने घेऊन वस्तू जाणे आणणे या ठिकाणी ट्रान्सपोर्ट. त्यानंतर टपाल सेवा आहे, पोस्ट ऑफिसची जी ज्या सेवा आहेत त्या सगळ्या या सेवेमध्ये येतात, सर्व्हिसमध्ये येतात. फ्लिपकार्ट, अमेझॉन, ब्युटी पार्लर या सर्व ज्या आहेत याच्यामधून मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम सर्व्हिस टॅक्स म्हणून या ठिकाणी गव्हर्नमेंट या सेवांमधून मिळणाऱ्या रकमेवर सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी या ठिकाणी अप्लाय करतं आणि घेतलं जातं. तर ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून भारत देशामध्ये अंमलात आलेली आहे. तर आता बघूयात ही जी जीएसटी आहे, जीएसटीचे या ठिकाणी प्रकार आहेत. सीजीएसटी, एसजीएसटी आणि यूटीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे केंद्रीय वस्तू व सेवा कर. आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एसजीएसटी, राज्य वस्तू व सेवा कर. त्यानंतर यूटीजीएसटी म्हणजे युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर. तर मला माहित आहे की या ठिकाणी आपल्या देशामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन प्रकारचे शासन आपल्यावर या ठिकाणी राज्य करतात. म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचा या मिळणाऱ्या करांमध्ये समान वाटा आहे. म्हणजे 50-50% वाटा असतो या ठिकाणी. दोघांचाही कर समान असतो. या ठिकाणी जो मिळणारा कर आहे 10 रुपये मिळाले तर 5 रुपये राज्याला आणि 5 रुपये केंद्राला, अशा प्रकारे या ठिकाणी मिळणाऱ्या कराची विभागणी करून अर्धा समान वाटा या ठिकाणी घेत असतात. तर सीजीएसटी व एसजीएसटी यांचा जो दर आहे तो कसा असतो? समान असतो. ही गोष्ट लक्षात तुम्ही ठेवायची आहे. या ठिकाणी राज्य असते, राज्यामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना जो मिळणारा जो त्यांनी जे जीएसटी पे करतात त्याच्यामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी येते. या दोघांचाही वाटा 50% असतो. आणि जे लोक केंद्रशासित प्रदेशामध्ये राहतात जसं की दिल्ली असेल, अंदमान निकोबार असेल, दीव दमन असेल किंवा आता नवीन तयार झालेला जम्मू आणि काश्मीर असेल, जम्मू JNK आणि लडाख असेल, तर अशा हे जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये यूटीजीएसटी युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि सीजीएसटी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर या प्रकारे या ठिकाणी अप्लाय केला जातो. बघा आता त्या जीएसटीच्या दराचे एकूण 5 टप्पे आहेत. 5 टप्प्यामध्ये जीएसटी विविध वस्तूंवर किंवा त्या सेवांवर या ठिकाणी जीएसटी आकारला जातो. ते कोणते आहेत? पहिल्यांदा शून्याधारित टप्पा आहे. त्याच्यामध्ये 0% म्हणजे या ठिकाणी त्या वस्तूंवर आणि त्या सेवेवर कर आकारला जातच नाही. 0% कर आकार असतो. तर असे कोणत्या वस्तू आहेत याच्यामध्ये? अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आहे, फळे आहेत, भाजीपाला आहे, दूध, मीठ, मातीची भांडी या वस्तूंवर 0% कर या ठिकाणी आकारला जातो जीएसटी. आणि सेवा ज्या आहेत, धर्मादाय संस्थांचे उपक्रम असतील किंवा पाण्याची वाहतूक, रस्ते व पुलाचा वापर, शिक्षण व आरोग्य सेवा, सार्वजनिक वाचनालय आणि शेती संबंधी जी सेवा जी आहेत याच्यावर या ठिकाणी 0% कर या ठिकाणी आकारला जातो, जीएसटी आकारला जातो. राईट. आता बघा निम्न दर म्हणजे 0च्या नंतर 5% आता 5% जीएसटी कोणत्या गोष्टींना अप्लाय केला जातो, कोणत्या सेवेला आणि कोणत्या वस्तूंवर अप्लाय केला जातो. तर बघा याच्यामध्ये सामान्य वापरातली वस्तू जसं की एलपीजी सिलेंडर आहे त्यावर 5% जीएसटी अप्लाय केला जातो. चहा आहे, तेल आहे, मध आहे, फ्रोजन भाज्या आहेत, थंड केलेल्या भाज्या, त्याच्यानंतर लवंग आहे, मिरी, मसाले आणि मिठाई यांच्यावर 5% या ठिकाणी जीएसटी अप्लाय केला जातो. मग या 5% मधल्या निम्न दरामधल्या सेवा कोणत्या आहेत? जसं की रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक आणि हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावर या ठिकाणी 5% या ठिकाणी जीएसटी अप्लाय केला जातो सेवेमध्ये. राईट. आता प्रमाण दर 1 जो आहे हा प्रमाण दर आहे. याच्यामध्ये 12% जीएसटी अप्लाय केला जातो. त्याच्यामध्ये वस्तू ज्या आहेत कोणत्या आहेत? ग्राहक उपयोगी वस्तू जसं की लोणी आहे, तूप आहे, सुकामेवा आहे, भाज्या व फळापासून तयार केलेली लोणची, मुरंबा, जाम, जेली, चटण्या, त्यानंतर मोबाईल इत्यादी वस्तूंवर या ठिकाणी 12% जीएसटी अप्लाय केला जातो. त्यानंतर सेवा ज्या आहेत 12% प्रमाण दरामध्ये, निम्न प्रमाण दरामध्ये या ठिकाणी सेवा कोणत्या आहेत? छपाईचे काम असतील, गेस्ट हाऊस असेल, बांधकाम व्यवसायाशी निगडीत जी सेवा आहे त्याच्यावर या ठिकाणी 12% जीएसटी अप्लाय केला जातो. त्यानंतर प्रमाण दर सेकंड त्यामध्ये 18% जीएसटी अप्लाय केला जातो. म्हणजे याच्यामध्ये वस्तू कोणत्या आहेत? मार्बल आहे,
ग्रॅनाइट, परफ्युम्स जरा उच्च लेवलच्या जी वस्तू आहेत सर्वसामान्यांच्या व्यक्तींच्या याच्या क्षमतेपेक्षा वरच्या जे आहेत ते मार्बल, ग्रॅनाइट, परफ्युम्स, धातूच्या वस्तू, संगणक, कम्प्युटर आहे या ठिकाणी, प्रिंटर, मॉनिटर, सीसीटीव्ही जे आहेत याच्यावर 18% जीएसटी या ठिकाणी अप्लाय केला जातो. आणि या 18% मध्ये येणाऱ्या सेवा कोणत्या आहेत, जसं की कुरिअर सर्व्हिस आहे, त्यानंतर आउटडोअर केटरिंग आहे, सर्कस आहे, नाटक आहे, प्रदर्शन आहे, सिनेमा आहे, त्याच्यानंतर चलन विनिमय जे आहे ते शेअर विक्रीवरील खरेदी, शेअर विक्रीवरील दलाली जी आहे त्याच्यावर या ठिकाणी 18% जीएसटी अप्लाय केला जातो. आता उच्चतम दर बघा आता या ठिकाणी हे सगळ्यात दर जो आहे तो आहे 28%. याच दरासाठीच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी, की हा जास्तीत जास्त झालेला आहे असं म्हणत आहेत. तर वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये ऐश आरामाच्या जी वस्तू आहेत, मोटरसायकल पार्ट्स आहेत, लक्झरी कार आहेत, पान मसाला आहे, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने आणि शीतपेय जे आहेत, कोल्ड ड्रिंक्स, या सगळ्यांवर 28% जीएसटी अप्लाय केला जातो या वस्तूंवर. आणि याच्यामध्ये येणाऱ्या सेवा कोणत्या आहेत तर पंचतारांकित हॉटेलमध्ये निवास व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, त्यानंतर अम्युजमेंट पार्क असतील किंवा वॉटर पार्क असेल याच्यावर 28% जीएसटी अप्लाय केला जातो. थीम पार्क आहे, कसिनो आहे, त्यानंतर रेस कोर्स, आयपीएल सारखे खेळ जे आहेत, त्यानंतर विमान वाहतूक, बिझनेस क्लास जे आहेत याच्यावर या ठिकाणी 28% या सेवांवर 28% जीएसटी अप्लाय केला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीएसटी कसा अप्लाय केला जातो. जीएसटी ची पावती जी असते, वस्तू आणि सेवा कराची जी पावती आहे या ठिकाणी एक पावतीचं उदाहरण आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. टॅक्स इनव्हॉइस कसा अप्लाय, जीएसटी कसा अप्लाय केला जातो या ठिकाणी इकडे बघा आता तुम्ही सविस्तर पावती दिलेली आहे का तुम्हाला. सप्लायर ए टू झेड स्वीट मार्ट 143 शिवाजी रास्ता मुंबई 400001 महाराष्ट्र. मोबाईल नंबर दिला या ठिकाणी, त्याचा ईमेल ऍड्रेस असतो, जो कोणी सप्लायर असेल त्याचा ईमेल ऍड्रेस या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर इनव्हॉइस नंबर, जे जीएसटी आहे, जीएसटी ची पावती जी आहे त्याचा इनव्हॉइस नंबर जे असतो या ठिकाणी इथे दिलेला आहे. आणि इनव्हॉइस डेट ज्या तारखेला हे दिलेला आहे कर बीजक, त्याची तारीख जी आहे ती 31 जुलै 2017 लक्षात आलं. आता इथं या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहेत HSN. आता ही हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर कोड, म्हणजे या ठिकाणी पेढे असतील किंवा चॉकलेट असेल, आईस्क्रीम असेल, ब्रेड असेल, बिस्किट असेल, या प्रत्येकाला याच्यामध्ये जीएसटी मध्ये एक कोड दिला असतो. प्रत्येक वस्तूला, खुर्ची, टेबल, हे ते जेवढ्या काही वस्तू असतील त्या प्रत्येक वस्तूला या ठिकाणी कोड नंबर दिलेला आहे. त्या कोड मधली वस्तू त्याच आहे, त्याला विशिष्ट असा टॅक्स आहे, लक्षात घ्या. तर आता HSN हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर कोड जो आहे तो आता या ठिकाणी हे पेढे आहेत, या पेढ्याला हा कोड दिलेला आहे. नेम ऑफ द प्रोडक्ट पेढे, त्याच्यामध्ये हा त्याचा कोड आहे 210690, राईट, 2,10,690. आणि त्याचा रेट जो आहे पेढे काय किलो आहे, काय भावाने किलो आहे, 400 रुपये किलो या भावाने आहेत. आता इथं क्वांटिटी किती घेतलेली आहे, अर्धा किलो, 500 ग्राम घेतलेले आहेत. 400 रुपयाचे किती झाले, टॅक्सेबल अमाऊंट झालं तर या ठिकाणी अर्धा किलोचे झाले 200 रुपये. आता सीजीएसटी आपण म्हणलं होतं की सीजीएसटी समान असतो, त्याचा जो दर आहे पेढ्यावरचा तो 5% आहे. पेढ्याचा दर किती आहे, 5% आहे. मग सीजीएसटी किती होईल, 2.5% अप्लाय होईल. आणि एसजीएसटी किती होईल, 2.5%, कारण टोटल एकूण 5% दर आहे. मग 2.5%, 200 चे 2.5% 5 रुपये होतात. पुन्हा इथे एसजीएसटी समान असल्यामुळे 200 चे 2.5% 5 रुपये होतात. आणि हे 5 आणि 5 10 रुपये आणि टॅक्सेबल अमाऊंट 200 रुपये, असे 210 रुपये झाले पेढ्याचे. म्हणजे 200 रुपये पेढ्याचे आणि 10 रुपये जीएसटी, त्याच्यामधला 5 रुपये 2.5% प्रमाणे 5 रुपये केंद्राला सीजीएसटी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि राज्याला 5 रुपये या ठिकाणी 2.5% दराने 5 रुपये, म्हणजे 210 रुपयामध्ये 5 रुपये केंद्राला, 5 रुपये राज्याला, 200 रुपये त्याची किंमत, त्या पेढ्याची किंमत. लक्षात आलं. त्यानंतर या ठिकाणी हे चॉकलेट आहे, चॉकलेटला 2,10,691 हा HSN आहे, त्याचा कोड आहे, त्याचा कोड त्या चॉकलेट या प्रकारात येणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याचा रेट जो आहे तो 80 रुपये आहे. एक बार आहे घेतलेली आहे, एक बारचे मग 80 रुपये होतील. चॉकलेटवर जो दर आहे हा 28%, 28%. त्याच्यामध्ये या ठिकाणी 14% केंद्र घेणार आहे आणि 14% राज्य घेणार आहे. 14% दराने 80 रुपयाची 14% दराने 11.20 होतात. आणि इथं 14% दराने 11.20 होतात आणि 11 आणि 11 22 रुपये 40 पैसे आणि 80 रुपये असे मिळून 102 रुपये 40 पैसे या ठिकाणी टोटल होतात.
या 80 रुपये बारच्या म्हणजे चॉकलेटची किंमत 102 रुपये 40 पैसे होते, कारण त्याच्यावर CGST 11 रुपये 20 पैसे आणि SGST 11 रुपये 20 पैसे अप्लाय केला जातो. लक्षात आलं. त्याच्यानंतर या ठिकाणी आईस्क्रीम आहे. आईस्क्रीमचा HSN कोड जो आहे तो 2105 आणि त्याची जी रेट आहे तो 200 रुपये. मग 200 रुपये तर एक पॅक अर्धा किलो 500 ग्रॅमचा घेतला आपण या ठिकाणी, क्वांटिटी एक पॅक घेतलेली आहे तर 200 रुपये आहे या ठिकाणी. त्या पॅकवरची किंमतच आहे अर्धा किलोच्या 200 रुपये. 9% दराने या ठिकाणी 18 रुपये होतात, म्हणजे याच्यावर 18% GST आहे. 9% केंद्राला द्यावं लागते, 9% राज्याला द्यावं लागतं. हे केंद्राचं आणि या ठिकाणी राज्याचं आहे. 18 36 रुपये आणि हे 200 म्हणजे 236 रुपये या ठिकाणी टोटल अमाऊंट आहे. त्याच्यानंतर ब्रेडचा HSN कोड आहे. ब्रेड या प्रकारात येणारी जी वस्तू आहे त्याच्यानंतर या ठिकाणी 1905 हा कोड आहे. 35 रुपये रेट आहे, ते पॅकच आहे पुढा. त्याच्यावर टॅक्सेबल अमाऊंट 35 रुपये येईल आणि ब्रेडला 0% GST आहे म्हणून या ठिकाणी 0% आहे. सॉरी 0% आणि इथं 0% आहे म्हणून या ठिकाणी कर लागणार नाही. फक्त 35 रुपयाला 35 रुपये जशाला तसे येतील. त्याच्यानंतर 2,10,690 हे लोणी आहे. 2,10,690 हा त्याचा HSN कोड आहे. ह्या लोणी या प्रकारात येणाऱ्या वस्तूचा आहे या ठिकाणी कोड आहे. आणि त्याचा जो रेट आहे तो 500 रुपये प्रति किलोग्रॅम केजी. 250 ग्रॅम आपण घेतला, पाव किलो घेतलं तर 125 रुपये होतात त्याचे. 6% प्रमाणे 7.5 रुपये टॅक्स लागतो CGST आणि पुन्हा 6% प्रमाणे SGST 7.5 रुपये लागतो. असे 15 रुपये ते. आणि बघा आता एकूण या ठिकाणी या पावतीमध्ये 723 रुपये 40 पैसे एकूण या ठिकाणी पैसे द्यावे लागणार आहे. त्याच्यामध्ये 41 रुपये 70 पैसे CGST आहे, 41 रुपये 70 पैसे हे SGST आहे. टोटल 83 रुपये 40 पैसे हा कर आहे. 723 रुपये हे करासहित रक्कम आहे. 723 रुपये 40 पैसे ही करासहित रक्कम आहे. या ठिकाणी एवढी या ठिकाणी ग्राहकाला द्यावी लागणार आहे. तर याच्यामध्ये GST आयन आहे. GST आयन म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर हा एकूण 15 अंकी असतो. त्याच्यामध्ये पहिले जे 2 अंक असतात हे राज्याचा कोड असतो. त्या राज्याचा कोड आपल्या महाराष्ट्र राज्याचा कोड 27 हा कोड आहे. आणि मधला जो असतो या ठिकाणी 10 अंकी हा पॅन नंबर असतो, परमनंट अकाउंट नंबर, इन्कम टॅक्सचा परमनंट अकाउंट नंबर. आणि हे शेवटचे जे 3 अंक आहेत त्या डिपार्टमेंटशी संबंधित असतात. तर असा जो आहे तो हा GST आयन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण कर बीजकाचा अभ्यास केलेला आहे. आता बघा सर्वांचं 4.1 प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघूया. पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्याच्या दुकानातील काही औषधांवर GSTचा दर 12% आहे. तर CGST व SGSTचा दर काढा. आता दुकानातील औषधांवर GSTचा जो दर आहे तो किती आहे? 12% आहे. पावन मेडिकल्सच्या औषधांवरील GSTचा दर किती आहे? 12%. राईट. आता बघा CGST आणि SGST यांचा जो दर आहे तो समान असतो. CGST व SGST चा दर समान असतो, आपल्याला माहित आहे. राईट. म्हणून या ठिकाणी 12% मध्ये GST जर 12% असेल तर CGST 6% असेल, SGST 6% असेल. म्हणून आता CGST चा दर बरोबर 1/2 गुणिले 12 बरोबर 6% आणि SGST चा दर बरोबर 1/2 गुणिले 12 बरोबर 6%. अशा रीतीने या ठिकाणी CGST आणि SGST चा दर अनुक्रमे 6% आणि 6% असेल, कारण केंद्राचा आणि राज्याचा दर हा समान असतो.
आता इथं काय लिहिलं आहे, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% असेल तर एसजीएसटीचा दर किती आणि तसेच जीएसटीचा दर किती. तुम्हाला माहिती आहे की जीएसटी मध्ये दोन आहेत, दोन सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचा जो दर असतो तो दर कसा असतो, समान असतो. मग आता इथं या ठिकाणी मी सर्वप्रथम काय लिहून घेतो, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर बरोबर 9%, राईट. परंतु सीजीएसटी व एसजीएसटीचा दर कसा असतो, समान असतो. हे वाक्य पाठच करून टाकायचा. म्हणून आता या ठिकाणी एसजीएसटीचा त्या वस्तूवरील एसजीएसटीचा दर बरोबर सुद्धा 9% तेवढाच राहणार आहे. आणि म्हणून जीएसटीचा दर बरोबर त्या वस्तूवरील जीएसटीचा दर बरोबर त्या वस्तूवरील जीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर अधिक एसजीएसटीचा दर. आता सीजीएसटीचा दर किती आहे, 9% आहे आणि एसजीएसटीचा दर किती आहे, 9% आहे. अशा रीतीने टोटल जो आहे तो 18% त्या वस्तूवरील जीएसटीचा दर आलेला आहे. बघा आता इथं या तिसऱ्या उदाहरणात काय दिलंय, मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी 2800 रुपये करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकलेले आहेत. जीएसटीचा दर 28% असल्यास कर विजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये आकारला असेल. आता ह्या लस्टर पेंटच्या प्रत्येक डब्याची किंमत 2800 आहे करपात्र किंमत, आणि असे 2 डबे घेतले. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मी असं लिहिणार आहे, लस्टर पेंटच्या एका डब्याची करपात्र किंमत बरोबर 2800 रुपये. करपात्र किंमत म्हणजे अशी किंमत ज्या किमतीवर जीएसटी अप्लाय लागू करता येतो, कळलं की नाही, जीएसटी लावला जातो, अशा किमतीला आपण काय म्हणतो, करपात्र किंमत, राईट. मग लस्टर पेंटच्या एका डब्याची करपात्र किंमत किती आहे, 2800 रुपये. म्हणून लस्टर पेंटच्या 2 डब्यांची करपात्र किंमत बरोबर 2800 गुणिले 2 बरोबर 28×56 5600 रुपये. आता जीएसटीचा दर किती आहे, जीएसटीचा दर किती आहे, 28%. मग आता 2 लस्टर पेंटच्या 2 डब्यावरील जीएसटी बरोबर लस्टर पेंटच्या 2 डब्यावरील जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा दर. करपात्र किंमत किती आहे, 5600 आहे 2 डब्याची किंमत, आणि जीएसटी दर किती आहे, 28 आहे, 2800, राईट. हे 00 कटले, या ठिकाणी 56 गुणिले 28 आले, 8 28 5 4 40 50 156 1568 रुपये या ठिकाणी लस्टर पेंटच्या 2 डब्यांवरील जीएसटी आहे. जीएसटी लक्षात आलं, हे जीएसटी आहे. आणि पुढे काय म्हणलं, या ठिकाणी करविजकामध्ये सीजीएसटी व एसजीएसटी किती आकारला असेल. आता आपल्याला माहित आहे की सीजीएसटी व एसजीएसटी यांचा दर, परंतु इथं वाक्य लागणार आपल्याला या ठिकाणी, परंतु सीजीएसटी
परंतु CGST व SGST चा दर समान असतो. CGST व SGST चा दर कसा असतो? समान असतो, बरोबर आहे. परंतु CGST व SGST चा दर समान असतो, म्हणून आता या ठिकाणी CGST चा दर बरोबर CGST चा दर बरोबर CGST बरोबर CGST घ्यावा लागला आपल्याला या ठिकाणी. CGST बरोबर या ठिकाणी याचा अर्धा असेल 1/2 गुणिले 1568 बरोबर 14 1 उरला 82 16 42 8 784 रुपये. आणि SGST बरोबर 1/2 गुणिले 1568 14 82 16 42 8 784 रुपये. अशा रीतीने या ठिकाणी जीएसटी चा दर 28% असल्यास करविजकात सीजीएसटी व एसजीएसटी चा दर किती रुपया करला असेल? मग सीजीएसटी आणि एसजीएसटी या ठिकाणी म्हणून करविजकात सीजीएसटी व एसजीएसटी एसजीएसटी अनुक्रमे करविजकात आकारलेला सीजीएसटी बरोबर 784 रुपये व एसजीएसटी बरोबर 784 रुपये असं आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिता येईल. हा, तर आता बघा या चौथ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. बघा आता या चौथ्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे? एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये. जीएसटी दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? आता या ठिकाणी रिस्ट वॉच बेल्टची एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत बरोबर 586 रुपये. जीएसटीचा जो दर आहे, जीएसटीचा दर हा 18% आहे. जीएसटीचा दर हा 18% आहे. या 586 रुपयामध्ये जीएसटी ऍड केल्यावर जी रक्कम मिळणार आहे त्या किमतीला ग्राहकाला तो बेल्ट मिळणार आहे या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी जीएसटी बरोबर आता या ठिकाणी जीएसटी बरोबर करपात्र किंमत प्लस दर, राईट. करपात्र किंमत गुणिले दर. आता करपात्र किंमत किती आहे बघा? 586 आहे. दर आहे 18/100. आता याचा गुणाकार मी एक करून घेतो. 18 संघ 8 8 आले 10, 18 8 44 10, 154 ला 4 आले 15, 18 5 90, 90 10 100 आणि 105 येते भागिले 100, राईट. वरचा गुणाकार खालचा गुणाकार हा भाग केल्यावर येतं 105.48 रुपये. म्हणजे जीएसटी आपल्याला या ठिकाणी जीएसटी एवढा द्यावा लागतो 105 रुपये 48 पैसे. म्हणून ग्राहकाला द्यावे लागणारे द्यावी लागणारी रक्कम बरोबर करपात्र किंमत प्लस जीएसटी, राईट. आता करपात्र किंमत किती आहे? 586 आहे प्लस जीएसटी किती आहे? 105 रुपये 48 पैसे. बेरीज केल्यावर 0.48, राईट. याचा समान पदार्थ कसाला 591 रुपये 591.48 रुपये या ठिकाणी ग्राहकाला
रक्कम द्यावी लागेल. म्हणजे तो बेल्ट ग्राहकाला 591 रुपये 48 पैशाला या ठिकाणी पडेल. ठीक आहे. बघा आता इथं या सगळ्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 15,200 रुपये किमतीचा एअर कंडिशनर पुरवलेला आहे. आता हे 1.5 टनाचा जे आहे त्या एअर कंडिशनरची कॅपॅसिटी आहे, लक्षात ठेवा. एअर कंडिशनर वरील सीजीएसटीचा दर जो आहे तो 14% आहे. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शविल्या असतील ते काढा. एसजीएसटीचा दर, एसी वरील जीएसटीचा दर, एसीची करपात्र किंमत, जीएसटीची एकूण रक्कम, सीजीएसटीची रक्कम आणि एसजीएसटीची रक्कम आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. बघा आता ही जे 15,200 आहे ही करासह किंमत आहे. म्हणजे याच्यामध्ये करपात्र किंमत प्लस जीएसटी बरोबर करासह किंमत 15,200 रुपये. करपात्र किंमत दिलेलीच नाहीये आपल्याला, करपात्र किंमत घरी धरावं लागेल. कळलं का? आणि मग आता या ठिकाणी समजा एसीची करपात्र किंमत, समजा एसीची करपात्र किंमत बरोबर X रुपये. आता सीजीएसटीचा दर किती आहे? सीजीएसटीचा दर हा 14% आहे. परंतु सीजीएसटी व एसजीएसटीचा दर हा कसा असतो? समान असतो. हा समान असतो. म्हणून या ठिकाणी एसजीएसटीचा दर जो आहे तो सुद्धा किती आहे? 14% आहे. 14%, राईट. म्हणून आता या ठिकाणी जीएसटीचा दर आहे तो जीएसटीचा दर बरोबर सीजीएसटी प्लस एसजीएसटी म्हणजे 14 प्लस 14 बरोबर 28% येते, राईट. टी बरोबर जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले दर. करपात्र किंमत किती आहे? X आहे. गुणिले दर किती आहे? 28 भागिले 100 बरोबर X गुणिले 0.28 म्हणजे 0.28 X रुपये. याला जीएसटी, राईट. आता या ठिकाणी करासह किंमत एअर कंडिशनरची करासह किंमत बरोबर करासह किंमत किती आहे? 15,200 रुपये, राईट. मग आपल्याला असं लिहिता येईल या ठिकाणी एसीची किंवा एअर कंडिशनरची करपात्र किंमत प्लस जीएसटी बरोबर करासह किंमत. एअर कंडिशनरची करपात्र किंमत X आहे. जीएसटी आलेला आपण या ठिकाणी 0.28 X बरोबर करासह किंमत आहे 15,200. या दोघांची बेरीज केली तर 1.28 X जिकस टू 15,200 येतं, राईट. म्हणजे X बरोबर 15,200 भागिले 1.28. X बरोबर या ठिकाणी दशांश काढून वर 200 दिले तर 15,200 वर पुन्हा 2 शून्य आणि खाली येते 128, राईट. आता या ठिकाणी 4 ने भागूया. 4 त्रिकम 12, 4 दुनी 8 वर येतं या ठिकाणी 4 त्रिकम 12, 3 उरले 4 8 32, 400 400 राईट. म्हणजे X बरोबर वर आलं 38 4 टाइम्स 0 भागिले 32. आता 8 न भागा तो 8 चौक 32, राईट. वर या ठिकाणी 8 चौक 32, 8 चौक 32 6 वरले 60 झाले 38 56 4 वरले 8 पंचे 40, राईट. 800 म्हणजे 47,500 आलं, राईट. 8 चौक 32 6 वरले 60 56 56 4 वरले 40 8 पंचे 40 800 राईट.
म्हणजे x बरोबर 47,500 भागिले 4, 4 ने भागल्यावर उत्तर येतं 4 एक 4, पुन्हा 4 एक 4, 3 उरले 35 झाले 4 8 32, 3 उरले 3 झाले 4 28, 2 उरले 4 25, 11,875 रुपये या ठिकाणी एसी ची करपात्र किंमत येते. राईट. अशा रीतीने आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटलेली आहे. 11,875 रुपये ही करपात्र किंमत आहे. मग आता जीएसटी बरोबर करासह किंमत वजा करपात्र किंमत. राईट. करासह किंमत किती आहे 15,200 आहे, मायनस करासह किंमत किती आहे 11,875. वजा केल्यावर 10 गेला 5 राहिले 9 9 7 2 राहिले 1, 11 2 8 गेले 3 राहिले 4 4 नाही गेला 3 राहिला. या ठिकाणी 3,325 रुपये राहिलं. जीएसटी आलेली आहे 3,325 रुपये. मग आता याच्यामध्ये काय विचार आपल्याला या ठिकाणी सीजीएसटी ची रक्कम, एसजीएसटी ची रक्कम विचारलेली आहे. परंतु सीजीएसटी व एसजीएसटी चा दर कसा असतो समान असतो म्हणून या ठिकाणी याचा अर्ध 3,325 चा अर्ध जीएसटी बी असेल आणि एसजीएसटी बी असेल. म्हणून या ठिकाणी सीजीएसटी बरोबर परंतु सीजीएसटी व एसजीएसटी चा दर समान असतो म्हणून सीजीएसटी बरोबर आता या ठिकाणी सीजीएसटी काढायचं असेल तर 3,325 भागिले 2 म्हणजे बेसकम 12 बेसकम 12 बेदोन 4 बेपंच 10 बेशून 0. या ठिकाणी 162.50 रुपये म्हणजे 3,325 भागिले 2 म्हणजे 1,662.50 रुपये. राईट. आता एसजीएसटी चा जो दर आहे तो एसजीएसटी चा दर किती आहे 14% आहे. पूर्ण अगोदर लिहायचंय 14%. त्याच्यानंतर एसी वरील जीएसटी चा दर दर किती आहे 28% आहे 28%. त्यानंतर एसी वरील करपात्र किंमत ही आहे एसी वरील करपात्र किंमत 11,875 रुपये 11,875 रुपये. जीएसटी ची एकूण रक्कम किती आहे 3,325 रुपये. राईट. सीजीएसटी ची रक्कम किती आहे बघा सीजीएसटी ची रक्कम आहे ती आहे 1,662.50 रुपये आणि एसजीएसटी ची रक्कम आहे ती 1,662.50 रुपये. पॉज करा लिहून घ्या. बघा आता या साध्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतलेले आहे. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिलेली आहे. जीएसटी दर 28% आहे तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयास मिळाले. कर विभागात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये असेल ते काढायला सांगितलं आपल्याला. या ठिकाणी 40,000 रुपयामध्ये 5% सूट दिलेली आहे म्हणजे 40,000ची 5% आपल्याला कमी करावं लागणार आहे. आणि ती कमी केल्याच्या नंतर मग उरलेल्या रकमेवर जी रक्कम मिळेल ती रक्कम करपात्र असणार आहे. ही रक्कम 40,000 ही करपात्र रक्कम नाही. 40,000 मधून 5% सूट काढावं लागणार आहे. ती सूट काढल्याच्या नंतर मग जी रक्कम येईल सूट वजा केल्यावर ती येणारी करपात्र रक्कम असणार आहे आणि त्याच्यावर मग 28% जीएसटी अप्लाय करावं लागणार आहे. आणि 28% जीएसटी अप्लाय केल्याच्या नंतर मग करपात्र किंमत प्लस 28% जीएसटी आहे तो ऍड केल्याच्या नंतर त्या वॉशिंग मशीनची किंमत असणार आहे त्याला मिळणार आहे. आणि सीजीएसटी आणि एसजीएसटी यांचा जो दर आहे तो समान असतो आणि जीएसटीच्या अर्धा असतो. या ठिकाणी सीजीएसटीचा दर हा जीएसटीच्या अर्धा आणि एसजीएसटीचा दर सुद्धा जीएसटीच्या अर्धा असतो. ते आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. वॉशिंग मशीनची छापील किंमत वॉशिंग मशीनचे छापील किंमत किती आहे 40,000 रुपये. राईट. बरोबर आहे. आता शेकडा सूट
शेकडा सूट किती आहे? 5% आहे. शेकडा सूट किती आहे? 5%. मग आता सूट बरोबर सूट किती आहे? 40,000चे 5% आपल्याला काढावं लागणार. 40,000च्या 5%. 5 भागले 100. हे 200 भेटले. 4 5 20. 2,000 रुपये येते सूट. सूट किती आले? 2,000 रुपये. म्हणजे आता या ठिकाणी वॉशिंग मशीनची करपात्र किंमत वॉशिंग मशीनची करपात्र किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. सूट किती आहे? 2,000 आहे. बरोबर येते 38,000 रुपये. राईट. आता जीएसटीचा जो दर आहे, जीएसटीचा दर हा 28% आहे. राईट. उच्चतम दरामध्ये येते या ठिकाणी. म्हणून आता या ठिकाणी जीएसटी बरोबर करपात्र जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले दर. करपात्र किंमत किती आहे? 38,000 आणि दर किती आहे? 28 भागिले 100. राईट. आता हे या ठिकाणी 2 शून्य कटले. इथं आपल्याला या ठिकाणी हे इथे लिहून घ्यावं लागणार आपल्याला या ठिकाणी. म्हणून जीएसटी बरोबर 380 गुणिले 28. राईट. म्हणजेच आता जीएसटी बरोबर 28,000 28,45 28,45 24 2 ला 4 हाच्याले 22. राईट. मग आता 28 काढायचं 84 प्लस 22 4 2 6 8 2 10 106 106 म्हणजे 10,640 10,640 रुपये येईल या ठिकाणी. लक्षात आलं का? तर या ठिकाणी हा जीएसटी आलेला आहे. मग ती जीएसटी ऍड केल्यावर म्हणजे आता जीएसटीची एकूण रक्कम बरोबर जीएसटीची विक्री किंमत बरोबर वॉशिंग मशीनची विक्री किंमत बरोबर वॉशिंग मशीनचे विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस जीएसटी. करपात्र किंमत किती आहे? करपात्र किंमत 38,000 आहे. 38,000 प्लस जीएसटी आहे 10,640. बेरीज केल्यावर किती येते? 48,640 रुपये. ही या ठिकाणी त्या वॉशिंग मशीनची विक्री किंमत आहे. म्हणजे प्रसादला ते वॉशिंग मशीन 48,640 रुपयाला पडेल. राईट. मग आता जीएसटी आलेला आहे 10,640. जीएसटी आणि एसजीएसटी सीजीएसटी आणि एसजीएसटी याचा दर कसा असतो? समान असतो. सीजीएसटी व एसजीएसटी चा दर समान असतो. राईट. म्हणून या ठिकाणी सीजीएसटी बरोबर 10,648 भागिले 2 म्हणजे आलं 5,324 रुपये. आणि एसजीएसटी बरोबर 10,648 भागिले 2 म्हणजे 5,324 रुपये. अशा रीतीनं सीजीएसटी आणि एसजीएसटी आलेला आहे. आता आपण प्रत्येक पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहावं लागणार आपल्याला या ठिकाणी. काय येते आपल्याला इथं? म्हणून ते वॉशिंग मशीन प्रसादला केवढ्याला मिळेल? 48,640 रुपयाला मिळेल. म्हणून नंबर 1 म्हणून वॉशिंग मशीन प्रसादला 48,640 रुपयाला मिळेल. राईट. 48,640 रुपयाला मिळेल. त्याच्यानंतर नंबर 2 काय विचारलंय?
बीजकामध्ये सीजीएसटी ची रक्कम जी आहे ती सीजीएसटी ची रक्कम 5324 रुपये असेल. आणि नंबर 3 एसजीएसटी ची रक्कम जी आहे ती सुद्धा 5324 रुपये असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने या ठिकाणी आपला सराव संच 4.1 संपलेला आहे. थँक्यू.